10 secrets to create a happy family. एक आनंदी परिवार निर्माण करायला लागणारी 10 रहस्य. First point. पहिला मुद्दा, How and when to discipline the child. एखाद्या लेकराला कधी आणि कसं शिस्त शिकवायची. You know, majority of parenting disagreements are about how and when to discipline children. आणि जास्तीत जास्त आईबापांचं जे सहमत होत नाही ते यावरच होत नाही की आपल्या मुलाबाळांना शिस्त कशा पद्धतीनं लावायची. त्यात बायकोचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं आणि नवऱ्याचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं. So it's important to discuss your parenting plan in advance. तर तुम्ही अगोदरच त्याची पूर्वतयारी करा. जर तुम्ही लेकराला जन्म देणार आहात तर त्या अगोदरच तुम्ही त्या योजना करा की झालेल्या संततीचं संगोपन आपण कसं करणार आहोत. And as you go through the process of child training, you need to pray. आणि मग जसं तुम्ही तुमच्या लेकरांचं संगोपन आणि त्यांना शिस्त वगैरे लावायच्या त्या कार्यक्रमात असता त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करायची गरजच आहे. Because prayer is a spiritual weapon. कारण प्रार्थना एक तर आध्यात्मिक शस्त्र आहे. Bible says, बायबल म्हणतं ना, the effectual prayer of a righteous man availeth much. नीतिमान माणसाची प्रभावशाली प्रार्थना कार्य करायला प्रबळ असते. And we are righteous people in आणि आपण Christ. नीतिमान माणसं आहोत येशू ख्रिस्तामधली. Some of the things which you cannot discuss with your children or with your spouse, prayer can do a much better job. काही गोष्टी समजा तुम्हाला तुमच्या नवऱ्याला बायकोला किंवा मुलांनाही सांगता नाही आल्या तर प्रार्थनेमध्ये तुम्ही ते सगळं ठेवून अद्भुत कार्य होऊ शकतं. Because कारण many times when we discuss with our people, the emotions come out. अनेक वेळेला आपण आपल्या लोकांशी हे सगळं चर्चेमध्ये चर्चा करताना भावना पण सगळ्या उचंबळून येतात. Even when we try to correct, there are anger emotions that come out. आणि जर एखादी चूक आपण सुधारत असू घरामध्ये तर त्यात सुद्धा राग नावाची भावना फार दिसून येते. And instead of rectifying things, you spoil things. आणि मग ती चूक सुधारायच्या ऐवजी तू अजून गोष्टी बिघडवल्या कारण तुला तुझा रागच आवरला नाही. So it's better we pray. म्हणून प्रार्थना केलेली नेहमी चांगली. Because God does a better job. कारण देव आपल्यापेक्षा नक्कीच चांगलं काम करतो. And sometimes with haste we make some mess. आणि कधी कधी घाई घाईनं आपण ना होणाऱ्या गोष्टी सुद्धा होऊ देत नाही. Sometimes what you have to say it at that moment, you have to give it time and say it the next day. कधी कधी त्यावेळेला तुला जे म्हणायची इच्छा खूप होत असेल ते तू तेव्हा नाही बोलायचं. दुसऱ्या दिवसासाठी ते राखून ठेव आणि दुसऱ्या दिवशी बोल. Because next day you get a more clearer picture. कारण दुसऱ्या दिवशी मग काय होतं की वेळ निघून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सगळं चित्र जरा व्यवस्थित कळतं सुद्धा. Many times we can spoil things by our talk, but we can never spoil things by prayer because God handles it. अनेक वेळेला आपण बोलून गोष्टी बिघडवू शकतो पण प्रार्थना करून कधीही गोष्टी बिघडत नाहीत तर सुधारतात. Prayer moves the hand of God that moves the world. अहो प्रार्थना देवाचा हात हलवते जो देवाचा हात जग हलवतो. Amen. Amen. And so if you put this tool to work, तर हे हत्यार जर तुम्ही कामाला लावलत disciplining your children will become the easiest thing to do. तर तुमच्या मुलांना शिस्त लावणं तुम्हाला सोपं जाईल. No matter how our children live, आणि मुलं आपली कशी जरी राहिली जगली, we continue praying, आपण जर त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिलो, stand for the right, आपण जर योग्यतेसाठी बरोबर त्या गोष्टींसाठी उभे राहून जर बरोबर गोष्टी आपण केल्या, one day एके दिवशी surely they will follow your त्याचं footsteps. फळ आपल्याला दिसणार आणि आपली मुलं आपल्या पावलांवर पाऊल टाकून चालणार. Amen. आमेन. Don't see what they are today. आज ते काय आहेत ते बघू नका. See what God can do for them tomorrow. ते उद्या उठून त्यांच्या जीवनात काय करू शकतो ते तुम्ही बघा. If one comes to the Lord, the whole family can be saved. That is the power of God. एक तर परिवारातला एक सदस्य प्रभूकडे आला की संपूर्ण परिवाराचं तारण होऊ शकतं. हे देवातलं सामर्थ्य आणि वचन पण आहे. Second point. दुसरा मुद्दा, Have a family council or meeting every week. रोज दर आठवड्याला तुम्ही एक पारिवारिक सल्लामसलत सभा भरवा. Yes. तुमच्यात आणि तुमच्या पोराबाळात. To help keep your family connected, to strengthen your family relationship. अशासाठी की तुमचा परिवार एकत्र राहावा, पारिवारिक नाती तुमची अजून दृढ आणि अजून घनिष्ठ बनावीत म्हणून दर आठवड्याला परिवार या नात्याने पोरं टोरं आई बाप सगळे एकत्र बसून एकमेकांशी सल्ला मसलत करा. Sit together. एकत्र बसा. Discuss together. एकत्र चर्चा करा. Enjoy together. एकत्र मजा करा. Laugh together. एकत्र हसा. It should not be a school. शाळा नकोय काही. And it should not be a tuition. आणि घर म्हणजे शाळा आणि शिकवणी नको. There should be joy. घराला घरपण There should हवं. be peace. घरात शांती आणि आनंद हवा. Friendly atmosphere. एक मित्र-मैत्रिणी सारखं वातावरण हवं. Help your children to know Jesus as early as possible. जेवढं लवकर तेवढं तुम्ही
आपल्या मुलांना येशू समजेल असं काहीतरी करा. as early as possible. जेवढं लवकर तुमच्या मुलांना येशू कळेल असं काहीतरी करा. Even when you are carrying your child in the womb, come to church. अगदी मी तर म्हणतो तुमच्या पोटात तुमचं बाळ असतानाच तुम्ही चर्चला येत राहा. The touch of Jesus will be on that child. येशूंचा स्पर्श मग त्या लेकरावरती असेल. At the sound of your salutation, the child in my womb leapt with joy. तू मला सलाम दिला आणि त्या सलामाच्या आवाजामध्ये माझ्या ओटीपोटातल्या बाळाने उडी मारली असं अलिशिबा मरियेला म्हणाली. Praise God. देवाला धन्यवाद. Be very patient with your children. मुलांशी जरा धीराने वागा. Always build confidence in your child. नेहमी तुमच्या मुलांमध्ये एक विश्वास वाढवा. Listen to them. मुलांचं ऐका. अधीरवे जीव ठेवू नका. मुलं बोलायला बसली की त्यांचं ऐका. Let them also stand on their own feet. त्या मुलांना पण स्वतःच्या पार उभं राहू दे. एवढं काय त्यांना A मांडीवर little बसत. mistakes they might do. आणि ते करताना थोड्याफार चुका मुलांकडनं होणार. ती Allow मुलं आहेत. them. परवानगी द्या त्यांना. From their mistakes they will learn. त्यांच्या चुकांमधनच ती मुलं शिकणार आहेत. They want to go out, let them go out. मुलांना बाहेर जायचं जाऊ दे. एवढं काय बांधून If you ठेवायचं tie घरात. them up, one day they will run and never return. घरामध्ये एवढं जर त्यांना बांधून ठेवलं तर एके दिवशी अशी पळतील ना की घरी परतच येणार नाहीत. मग डोक्याला हात मारून बसा. Third point. तिसरा मुद्दा. At least try to have one family meal together in a day. आणि दिवसातनं कमीत कमी एक जेवण तरी घरातले सगळे सदस्य एकत्र बसून जेवा. It's a great way of showing appreciation to family members. कारण परिवारातल्या सदस्यांचं कौतुक आणि त्यांना एक आम्ही तुम्हाला किंमत देतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची ही एक चांगली रीत आहे की आम्ही जेवायचे थांबलोय कारण आपण एकत्र जेवायचं. Say, family life is a loving experience. पारिवारिक अनुभव पारिवारिक जीवन एक आनंदमय अनुभव आहे. Your home shouldn't be a prison yard. आणि तुमचं घर म्हणजे असं तुरुंग नकोय बेटा. It should be a colorful home. घराला तुरुंग बनवू नको. घराला रंगीबेरंगी घर कर. But a colorful home cannot be done with murmuring and grumbling and fighting. पण रंगीबेरंगी घर असं तक्रार कुरकुर भांडणं करून बनत नाही. Every home has some problems. प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात रे. But how to diffuse it is in your hand. पण त्या समस्या कशा विझवायच्या त्या आपल्या हातात आहे ना. To have a colorful home, तर रंगीबेरंगी घर असं निर्माण करायला first thing is you have to invite Jesus in that पहिली home. गोष्ट त्या घरात येशूंना आमंत्रित करा. You have to invite Jesus in your life. येशूंना आपल्या जीवनात आमंत्रित करा. Blessed is the family where every member is a believer. असा परिवार आशीर्वादित की जिथं प्रत्येक सदस्य बिलीवर आहे. All that your talk cannot do for 100 years, God can do it overnight in prayer. तुम्ही बोलून बोलून जे 100 वर्षात करू शकत नाही ते देव एका रात्रीत करून सोडेल. Fourth point. चौथा मुद्दा. First relationship is husband and wife. पहिलं नातं घरातलं पती पत्नी नवरा आणि बायको. So if you want to have a secure and happy children, तर तुला जर सुरक्षित आनंदी अशी मुलंबाळ हवी असतील your marriage relationship comes first तर तुझं हे जे वैवाहिक जीवन आहे हे जे नातं आहे ते पहिलं and children come second. आणि मुलं नंतर. Because God didn't start with children in the Garden of Eden. कारण एदेन बागेमध्ये देवाने मुलांपासून सुरुवात केली He नाही. didn't start with parents too. एदेन बागेत पालकांपासून देवाने सुरुवात केलेली नाही. He started with man and woman, तर पुरुष आणि स्त्री पती पत्नी अशी सुरुवात देवाने केली. husband and wife. नवरा बायको पती पत्नी पुरुष आणि स्त्री अशी देवाने सुरुवात एदेनेच्या बागेत केलेली That's आहे. the first relationship that God set हे on this earth. पहिलं नातं देवाने या जगात लावलं. That's why you have to give importance to one another. म्हणून एकमेकांना तुम्ही लग्नामध्ये महत्व द्यायचं जे मी म्हणतो ते ह्याच्यासाठीच म्हणतो. See, family comes later, परिवार नंतर येतो. but first is man and woman. पहिलं पुरुष आणि स्त्री एकत्र येतात. That's why a wife should learn to stay with her husband, म्हणून बायकोनं आपल्या स्वतःच्या नवऱ्यासोबत राहायला शिकायचं. and the husband should see how he can please his wife that she stays with him. आणि नवऱ्याने सुद्धा आपल्या स्वतःच्या बायकोला प्रसन्न ठेवायला शिकायचं अशासाठी की ती त्याच्यासोबत राहावी. It's the foundation for the whole family. Your relationship Oh. as husband and wife is the foundation for the whole setup of the family. तुमचं दोघांचं नवरा बायकोचं जे नातं आहे ना पती पत्नीतलं जे नातं आहे ते तुमच्या संपूर्ण परिवारासाठी असलेला एक भक्कम पाया आहे. It's health for the whole family. संपूर्ण परिवाराचं आरोग्य आहे. पती Amen. पत्नींचं एकत्र प्रेमाचं नातं. Husband and wife, if they are strong, नवरा बायको जर असे the खंबीर children आहे, also will be strong. नवरा बायको खंबीर तर मुलं खंबीर. See, the children's strength is the unity of the parent. मुलांची ताकद आई बापाची एकी असते. आई एकीकडे आणि बाप दुसरीकडे. No, that ती is- पोरं तुटून जातात The बेटा children become weak. आणि पोरं अशक्त पडतात. मग Their security lies in your unity. मुलाबाळांचं संरक्षण आई बापाच्या एकीत आहे. When they see both of you united, पण आई बापाला जर मुलांनी एकत्र पाहिलं their confidence level त्यांचा increases. विश्वास वाढतो. इतके कॉन्फिडेंटली ते समाजात्मक वावरतात. Both each positively influence the children's life. आई आणि बाप दोघेही सकारात्मक रीतीनं आपल्या झालेल्या मुलांवर छाप पाडत असतात. हे लक्षात ठेवा. हे एकट्याचं काम नाहीये दोघांचं काम आहे.